मित्रांनो, विषय फार भयानक आहे, फार गंभीर आहे, काळजाला लागणारा आहे, हृदयाला छेद देणारा विषय आहे. चंद्रपूर जिल्हा, नागभीड तालुका, मिंथूर गाव, नाव रोशन सदाशिव कुडे. मित्रांनो, 4 एकर जमीन परवडत नाही, जमीन नीट पिकत नाही, म्हणून ठरवलं काही गाया घ्याव्यात आणि दुधाचा धंदा करावा. म्हणून सावकारांकडून 1 लाख रुपये कर्ज घेतलं, परंतु काही गाया मेल्या, लक्षात ठेवा, दुर्दैवाने. आणि कर्ज वाढत गेलं, तो धंदाही तोट्यामध्ये गेला आणि सावकारांनी असा फास टाकला, शेतामध्ये उत्पन्न नाही. सावकाराचं कर्ज कसं फेडायचं आणि सावकारांनी पुन्हा चक्रवाढ व्याज अशा पद्धतीने लावलं की 1 लाखाला 10,000 रुपये प्रतिदिन आणि 1 लाखाचं व्याज झालं 74 लाख रुपये. कर्ज फेडायचं कसं? गरिबी, नापिकी, उत्पन्न नाही. 2 एकर जमीन विकली, ट्रॅक्टर विकलं, घरातलं सामान विकलं, तरीही कर्ज फिटाना. इतके पैसे देऊन सुद्धा सावकाराचं मन भरलं नाही. सावकाराचा तगादा सुरूच. काय करावं? कोणी मदतीला नाही. कुणाकडे जाणार? लक्षात ठेवा, कुणाकडे जाणार? आशास्थान काय असतं? आशास्थान असतं पोलीस स्टेशन. लक्षात ठेवा, तुमच्यावर ज्यावेळेस अन्याय होतो सर्वसामान्य लोकांवर, कोणीही असो, जो या भारताचा नागरिक आहे, लक्षात ठेवा, आणि विशेष म्हणजे तो हिंदू आहे, त्याच्यावर अन्याय झाल्यानंतर तो कुठं जाणार? पोलीस स्टेशनला गेला, SP ऑफिसला गेला, पोलिसांनी मदत नाही केली. कारण पोलीस कुणाची मदत करतात? पोलीस त्या सावकाराची मदत करतात. हो, हे वास्तव आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये पोलीस कुणाची मदत करतात? संतोष देशमुखची मदत नाहीत करत, वाल्मिक कराडची मदत करतात. हे या देशाचं वास्तव आहे, लक्षात घ्या. तिथून मदत नाही भेटली, सावकारांचा जाच, छळ, त्रास, आणि शेवटी त्याच सावकारांनी सल्ला दिला. सावकारांची नावं पहा: किशोर बावनकुळे, संजय बल्लारपुरे, लक्ष्मण बोरकर. हे तिघही ब्रह्मपुरी शहरातले आणि तिघही हिंदू. लक्षात ठेवा, तिघही बहुजन. म्हणजे गोष्ट लक्षात घ्या. या सावकारांनी त्याला किडनी विकण्याचा सल्ला दिला, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हटले. तुला कर्ज फेडावंच लागेल, काय करणार? मजबुरी. कुणाकडे जाणार? न्यायाचे दरवाजे बंद. आणि मग शेवटी त्या सावकारांनी त्याला लिंक लावली, कलकत्त्याला नेलं, तिथं तपासणी झाली आणि तिथून कंबोडिया देशामध्ये नेण्यात आलं आणि तिथं किडनी विकली. 8 लाख रुपये आले, सावकाराचे दिले, तरीही कर्ज फिटलं नाही, तरीही कर्ज कायम. आणि मग शेवटी त्या बिचाऱ्याने सांगितलं की आता माझ्यासमोर एकच पर्याय आहे की मंत्रालयासमोर सहकुटुंब, सहपरिवार आत्मदहन करायचं. लक्षात घ्या, काय वेळ आलेली आहे, काय वेळ आलेली आहे या राज्यामध्ये. सरकार, तुम्ही काही लोक ही चूक करतात, लगेच सरकारला दोष देतात, भारतीय जनता पार्टीला दोष देतात. लक्षात घ्या, ही चूक भारतीय जनता पार्टीची नाही. याच्या जागेवर उद्धव ठाकरे जरी चीफ मिनिस्टर असते, याच्या जागेवर राहुल गांधीचा माणूस कोणी, पृथ्वीराज किंवा अन्य कोणी जरी चीफ मिनिस्टर असता, व्यवस्था हीच आहे. लक्षात घ्या, सर्वसामान्य लोक हो, हा प्रश्न काँग्रेस किंवा भाजपचा किंवा शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही. ही व्यवस्था आपल्याला सर्वसामान्य लोकांना समजून घ्यावी लागणार आहे. सरकार कोणतंही येवो, यामुळे हे बदलत नाही. लक्षात घ्या, मी स्वतः पाहिलं आहे, 100ला 10 रुपये रोजाने पैसे देणारे आणि वसूल करणारे अनेक सावकार आहेत. लाखाला 10,000 रुपये रोजाने. लक्षात घ्या, ही कोणत्या युगामध्ये आपण जगत आहोत? इतकी पिळवणूक. त्याची किडनी विकली तरी त्या सावकाराच्या हृदयाचं त्याला पाजर फुटला नाही. दगडाला पाजर फुटेल हो. ज्या दगडामध्ये देव आहे,
असं म्हणतात त्या दगडाला सुद्धा पाजर फुटेल, परंतु या माणसांना पाजर फुटत नाही. आणि त्यासाठी या व्यवस्थेवर बोलावं लागेल आपल्याला. कोण आहे व्यवस्थेमध्ये? लक्षात ठेवा, व्यवस्थेमध्ये बहुजन नाहीत, हे सावकार बहुजन नाहीत. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांनी याबाबत बोलणं गरजेचं आहे, आंदोलन करणं गरजेचं आहे. परंतु यावर कोणीही बोलत नाही. अनेक लोक या चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. अशी वेळ लक्षात ठेवा. याच्या अगोदर सुद्धा आताच कोणीतरी स्वतःला जाळून घेतलं न्याय भेटत नाही म्हणून. सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने कुणासाठी काम करत आहे? तुम्हाला जर कुठं न्याय भेटत नसेल तर तुमची जी सरकारी यंत्रणा आहे, पोलीस स्टेशन आहे, न्यायालय आहे, तिथं न्याय भेटणं अपेक्षित आहे. परंतु तिथं जर न्याय भेटत नसेल, आणि सरकार कोणतंही असो, काँग्रेसवाले भाजपला दोष देणार, भाजपवाले काँग्रेसला दोष देणार, आणि हे असंच चालू राहणार. मुळापासून ही सिस्टम सर्वसामान्य लोकांना काही नाही पाहिजे. या सिस्टमकडून काही नाही पाहिजे. ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होईल त्यावेळेस फक्त न्याय पाहिजे. आणि जर ही सिस्टम जर न्याय देऊ शकत नसेल आणि अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहत असेल तर यापेक्षा जास्त शब्द नाहीत. मत मांडा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.